नमस्कार मंडळी, मी दीपाली. स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी करणार आहे खेडेगावची फेवरेट रेसिपी खारं वांग. अतिशय अप्रतिम भाजी, एकदा खाल्ली तर बोटं चाटून खासाल. चला तर मग मंडळी, आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी वाटणाचं साहित्य घेतलेलं आहे. ते कोणतं आहे मी पुढे सांगते. इथे मी एक तुकडा खोबऱ्याचा पातळ आणि उभा कापून घेतलेला आहे. 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. 1.5 इंच अद्रक घेतलेला आहे, तेही मी कापून घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे. 2 चमचे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाण्यामुळे भाजी दाटसर होते म्हणून मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे. थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे आणि 6 हिरव्या मिरच्या. मी एका मिरचीला डिवाइड केला आहे म्हणून जास्त दिसतात आहे. तुम्हाला तिखट कमी करायचं असेल तर कमी घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार इथं मिरच्या घ्या. आता मी सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून घेते. मिरच्या घातल्यामुळे मी अर्धा चमचा मीठ घालून घेते, म्हणजे मिरच्यांचा ठसका उठणार नाही. आणि थोडंसं पाणी घालते आणि बारीक वाटून घेते. खरं तर मंडळी, हा मसाला पाट्यावर वाटला की खूप छान भाजी होते, पण पाटा नसल्यामुळे मी मिक्सरला वाटून घेते. हे पहा, इथे माझा मसाला वाटून झाला आहे. आता मी वांगी कापून घेते. इथे मी 4 वांगी घेतलेली आहे. छान धुवून घेतलेले आहे. आता मी कापून घेते. वांग्याचे मागचे देठ कापून घ्यायचे आणि थोडंसं देठ ठेवायचं, त्यामुळे वांग्याची भाजी छान लागते. वांगी मी 4 भागांमध्ये कापून घेतलेले आहे. हे पहा, वांगे आतून चांगले आहे. मी बाकीची ही वांगी कापून घेते आणि पाण्यात घालते, म्हणजे वांगी काळी पडणार नाही आणि कडूही लागणार नाही. मगाशी मी वांगी फक्त बाहेरून धुतली होती, आता मी आतूनही धुवून घेते. आता मी फोडणी देऊन घेते. इथे मी गॅस चालू करून घेते आणि गॅसवर कढई ठेवते. थोडी नॉर्मल गरम करून घेतली की लगेचच 3 चमचे तेल घालून घेते. आता मी कढीपत्त्याची 4 ते 5 पाने घालून घेते. आता मी अर्धा चमचा मोहरी घालून घेते. मोहरी तडतडली की वांगी मी तेलामध्ये घालून घेते आणि वांग्याचा रंग चेंज होईपर्यंत छान परतवून घेते. वांगी तेलामध्ये परतले की वांग्याची चव खूप छान लागते. आता मी कढईवर झाकण ठेवते आणि वांगी वाफवून घेते, त्यामुळे तेलही अंगावर उडणार नाही. आता मी कढईवरचं झाकण काढते आणि चमच्याने वांगी इकडून तिकडं करते. हे पहा, वांग्याचा रंग किती छान चेंज झाला आहे. आता मी थोडंसं हिंग घालून घेते. छोटा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला. आता मी वाटण तेलामध्ये घालून घेते आणि वाटण छान परतून घेते. आणि आता कढईवर झाकण ठेवून मसाला तेलात शिजवून घेते. असं केल्यामुळे वांग्यात मसाला छान मुरतो आणि तेलात भाजला जातो, त्यामुळे वांग्याची भाजी चविष्ट लागते. आता मी मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी वांग्यात घालून घेते आणि एवढ्याच पाण्यात वांग्याची भाजी करून घेते. एवढ्या पाण्यात वांगी छान शिजतील. आता अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे आणि एकदा एकत्र करून घेते. आता मी कढईवर झाकण ठेवते, म्हणजे वांगी चांगली शिजतील. इथे मी 15 मिनिट झाकण ठेवलं होतं. आता मी झाकण काढते. चमच्याने रस्सा ढवळून घेते, म्हणजे भाजीतला मसाला एका जागी राहणार नाही. हे पहा, वांग छान शिजलं आहे. मी रस्सा आटवून घेते. मला सुक्कं वांग आवडतं, पण तुम्हाला रस्सा हवा असेल तर एवढा रस्सा ठेवू शकता. असा रस्सा भातावर किंवा भाकर चुरून खायला खूप छान लागतो. खारं वांग खरं तर लपतपीतच छान वाटतं आणि मला लपतपीतच वांग आवडतं. मी रस्सा आटवून घेते. त्यासाठी गॅसच्या दुसऱ्या बाजूला कढई ट्रान्सफर करते आणि गरमागरम भाकर करते. मी गॅस चालू करून त्यावर तवा गरम करायला ठेवलेला आहे. भाकर थापेपर्यंत तवा छान गरम होईल. मी भाकर थापून घेते. पीठ छान मळून घेतलं की भाकरी थापायला छान येते. खाऱ्या वांग्यासोबत गरमागरम भाकर छान लागते. हे पहा, भाकर माझी थापून झालेली आहे. आता तव्यावर भाकर घालून घेते आणि भाकरीला पाणी लावून घेते. भाकरीवरचं पाणी कोरडं झालं की भाकरी पलटी करून घ्यायची. हे पहा, पाणी छान कोरडं झालेलं आहे. आता मी भाकर पलटी करून घेते आणि ह्या स्टेजला गॅसची आच मीडियम करायची. भाकर करपणार नाही. आता मी परत भाकर पलटी करते. हे पहा, पीठ चांगलं मळल्यामुळे भाकर कशी टम्म फुगली आहे. किती मस्त वाटते ना. आता भाकर छान खरपूस भाजून घेते. दुपारच्या जेवणासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी ही खाऱ्या वांग्याची भाजी अतिशय छान लागते. वांग्यात वाटणाचा मसाला घालून वांगी तेलात परतून घेतली की वांग्याची चव अजून वाढते, पण त्यासाठी मसाला दाटसर वाटावा लागतो आणि दाटसर मसाला हा पाट्यावरच वाटला जातो. खारं वांग करताना वाटणाचं साहित्य भाजून घ्यायचं नाही.
त्यामुळे खारं वांग्याला चव चांगली येत नाही आणि हीच या वांग्याची स्पेशालिटी आहे की खाऱ्या वांग्याचं वाटण हे कच्चं असावं। पहा, इथे माझी भाकरही झाली आहे आणि एकीकडे वांग्याचा रस्साही आटला आहे। आता मी झाकण काढते आणि चमच्याने मसाला वांग एकत्र करते। हे पहा, इथे छान खारं वांग झालं आहे। आता मी गरमागरम भाकरीसोबत गरमागरम खारं वांग सर्व करते। मंडळी, आजची खाऱ्या वांग्याची रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्हला शेअर करा। माझी भाकर जशी टम्म फुगते तशी तुमचीही भाकर टम्म फुगते का, मला कमेंट करून सांगा। जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। चला तर मंडळी, आपण पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू। तोपर्यंत छान छान खा आणि मस्त रहा।